तर या तंबाखू या पदार्थामुळे नेमका ओरल कॅन्सर कसा होतो? तोंडाचा कॅन्सर कुठे असतो तर लिप्स पासून तर टॉन्सिलच्या पुढच्या भागापर्यंत जेवढा भाग आहे, ओके. म्हणजे जीभ असो, हिरड्या असो, गाल असो किंवा टाळूचा भाग असो, तर या भागावर जो कॅन्सर होतो त्याला आपण ओरल कॅन्सर. 60 ते 70% पेशंट जे आहे ते लेट स्टेजमध्ये येतात. लेट स्टेजमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये. त्याच्यामुळे याचा उपचार करणे आणि याला आपल्याला रोखणे फार कठीण होते. व्यसनांवर कसं मुक्ती मिळवायची पहिलं, आणि मेडिकली काय औषधं असतात की ज्याच्यामुळे आपण आपला पुढचा कॅन्सर टाळू शकतो? ऐकलं असेल की पेट स्कॅन म्हणून तपासणी असते, त्याला आपण पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणतो. ओके. याच्यामध्ये काय होते की शरीरामध्ये कॅन्सरची ऍक्टिव्हिटी कुठे आहे हे पूर्ण माहिती होते आपल्याला. कारण कॅन्सर बरा होत नाही असं एक परसेप्शन आहे, किंवा कॅन्सर म्हणजे तुमची मृत्यूकडे वाटचाल आहे असं परसेप्शन आहे की कॅन्सर झाला म्हणजे पेशंट गेला, तो काही दुरुस्त होणार नाही, वाचणार. पण हा भ्रम आहे लोकांमध्ये. मित्रांनो, आता ही जी जाहिरात तुम्हाला दिसते बाजूला, ही जाहिरात तुम्ही कधी ना कधी मूवी थिएटरमध्ये तुम्ही नक्कीच बघितली असेल. बेसिकली ही जाहिरात जेव्हा दिसते तेव्हा लोक नाकं मुरडतात. ते म्हणतात की अरे हे का दाखवायचं आहे, हे का दाखवत आहे. पण मित्रांनो, हा तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर आहे. आणि ओरल कॅन्सरमुळे मध्य भारतात आणि ओव्हरऑल भारतातच मोठ्या प्रमाणात जीवहानी होते. आणि ज्यांचा जीव जातो त्यांचं वयोमान काय असतं माहितीये? साधारणपणे 30 ते 45 वर्ष, म्हणजे घरातला कर्ता पुरुष. मित्रांनो, या तोंडाच्या कॅन्सरचा विळखा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात आहे की खरं सांगायचं तर हा एक तोंडाच्या कॅन्सरचा पॅन्डेमिक आहे. पण हा तोंडाचा कॅन्सर आपण थांबवू शकतो, आणि योग्य वेळेत डिटेक्ट केलं तर हा पूर्ण बराही करू शकतो. आणि याच विषयावर गाईड करायला आपल्यासोबत होते मध्य भारतातले सिनियर ऑन्कोसर्जन म्हणजे कॅन्सरचे सर्जन डॉक्टर नितीन बोमनवार सर. डॉक्टर नितीन बोमनवार सरांसोबत डिस्कस केलं, चर्चा केली की ओपीडी मध्ये त्याचे पूर्वलक्षणं ते कसे बघतात, लोक किती वेळेत कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी डॉक्टरांकडे येतात, कुठली कारणं आहेत की ज्यामुळे कॅन्सर होणार नाही आणि झालाच तर वेळेत बरा होईल, ओव्हरऑल उपचार कसे असतात, या सगळ्या संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेलं आहे. मित्रांनो, तोंडाचा जो कॅन्सर आहे हा जर वेळेत डिटेक्ट झाला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा विश्वास आम्हाला या पॉडकास्टमधनं डॉक्टर नितीन बोमनवार सरांनी दिला, आणि हाच विश्वास आपल्या समाजात पोहोचवणं फार गरजेचं आहे. अर्थात तंबाखू आणि त्याच्याशी निगडीत पदार्थ आपल्याला बंद करावेच लागतील, पण योग्य डॉक्टर आणि त्यांचा सल्ला सुद्धा फार महत्वाचा आहे. तर चला सुरू करूया SCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथील सिनियर ऑन्कोसर्जन डॉक्टर नितीन बोमनवार सरांसोबत पॉडकास्ट, आणि मात करूया मुख कर्करोगावर. पण सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढचे नोटिफिकेशन्स तुमचे मिस होणार नाही. तर नमस्कार. नमस्कार अमर, स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. कसे आहे सर? एकदम छान. तू बोलवल्यामुळे मला इतकं बरं वाटलं. बरेच दिवसाची आपली भेट राहिली होती, ती पूर्ण झाली. थँक्यू सर. आजचा आपला पॉडकास्ट हा मुख कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सरवर आहे. आणि आपण ज्या भागात राहतो, सेंट्रल इंडिया हा आय गेस ओरल कॅन्सरची राजधानी आहे. बरोबर. तर आज आपण सर या पॉडकास्टमधनं ओरल कॅन्सर डिकोड करण्याचा प्रयत्न करू. बिलकुल. माझे 3-4 प्रश्न आहेत महत्वाचे की ओरल कॅन्सर काय आहे नेमका, कसा होतोय तो, आणि त्याचे काय प्रिव्हेलन्स आहेत. बरं. ठीक आहे. तर सर माझा पहिलाच प्रश्न, म्हणजे मी पहिल्या प्रश्नापासून सुरू करतो, हा की सर हे ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाला नेमका कुठे कॅन्सर होतो त्याला आपण ओरल कॅन्सर म्हणतो, हे थोडं डिफाईन करू शकाल? तू जो सब्जेक्ट घेतला तो फार चांगला घेतलाय, कारण ओरल कॅन्सर जे आहे, ज्याप्रमाणे तू म्हटला की नागपूरला ओरल कॅन्सरची राजधानी म्हणून ओळखल्या जाते. तो ओव्हरऑल जर बघितलं तर ओरल कॅन्सरचं इन्सिडन्स जे म्हणतो आपण स्टॅटिस्टिक्सनुसार जर बघितलं, आपल्या भारत हा जगामध्ये 3ऱ्या नंबरवर आहे. म्हणजे जर समजा पूर्ण जगात जर 3 लाख पेशंट दरवर्षी नवीन पेशंट आढळतात ओरल कॅन्सरचे, त्यापैकी 1 लाख पेशंट नवीन पेशंट भारतामध्ये आढळतात. आणि त्या जवळपास 60 ते 70 हजार पेशंटचा मृत्यू हा ओरल कॅन्सरमुळे होतो. त्याच्यामुळे या सब्जेक्टवर बोलणं, लोकांपर्यंत माहिती पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं मी म्हटलं की ओरल कॅन्सरचं इन्सिडन्स वाढत आहे आपल्या भागामध्ये,
तर ओव्हरऑल पुरुषामध्ये जर बघितलं आपण हा सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर आहे आणि स्त्रियांमध्ये तिसरा क्रमांकाचा आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे स्त्रियांमध्ये जास्त आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ओरल कॅन्सर येतो. तर जवळपास जे ओरल कॅन्सरचे पेशंट आहेत, आपण आता तू म्हटलं की ओरल कॅन्सर कुठे असतो, ओरल कॅन्सरचं आपण लोकेशन, ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर. तोंडाचा कॅन्सर कुठे असतो, तर लिप्स पासून तर टॉन्सिलच्या पुढच्या भागापर्यंत जेवढा भाग आहे, म्हणजे जीभ असो, हिरड्या असो, गाल असो किंवा टाळूचा भाग असो, तर या भागावर जो कॅन्सर होतो त्याला आपण ओरल कॅन्सर म्हणतो. आणि जवळपास 90% ओरल कॅन्सर हे तंबाखूच्या वेगवेगळे जे प्रकार सेवन होतात. आपल्या भागात जसं बघशील तर तू खरायचं प्रमाण खूप आहे. बरेच लोक गुटखा खातात, काही लोक डायरेक्ट तंबाखू ठेवतात किंवा बरेच लोक चिलम, स्मोकिंग आणि काही लोक अल्कोहोलही घेतात सोबत. तर या तंबाखूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवनामुळे जो आहे 90% कारक तोच आहे. त्याला म्हणजे किती म्हणजे आपल्या भागामध्ये जो तंबाखूचा प्रकार आहे तो अति जास्त आहे. आणि एक महत्वाची बाब म्हणजे 60 ते 70% पेशंट जे आहेत ते लेट स्टेजमध्ये येतात. लेट स्टेजमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये. त्याच्यामुळे याचा उपचार करणे आणि याला आपल्याला रोखणे फार कठीण होते. बरोबर. हा, तर हे फार महत्वाची गोष्ट आहे. सर आता ना ओरल कॅन्सर स्टेप फर्स्ट डिकोड करायचं आहे. आता लोकेशन कळलं की एक्झॅक्ट ओरल कॅन्सर कुठे होतो. ठीक आहे. सगळ्यात मोठं कारण तुम्ही सांगितलं की तंबाखू आहे, बरोबर. सर आता तंबाखू या जे नशायुक्त पदार्थ आहे तंबाखू, बरोबर आहे. तर या तंबाखू या पदार्थामुळे नेमका ओरल कॅन्सर कसा होतो, म्हणजे कारण की खूपच कॉमन आहे तंबाखू. म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा, बस स्टँडवर जा, आपल्या मला माहिती आहे आता हॉस्पिटल्स तुमचं खूप चांगलं आहे, तिथेही चुकून ठेवलेलं असतं लोकांनी. एक तर जो ओरल कॅन्सर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तंबाखू जे आपण तोंडात जे ठेवतात. बरेच लोक आपल्या भागामध्ये काय तंबाखू डायरेक्ट ठेवतात गालाच्या मध्ये. तर ते डायरेक्ट एक्सपोजरमुळे काही चेंजेस होतात, केमिकल चेंजेस होतात. त्याच्यामुळे तो भाग तंबाखूमुळे किंवा ते जसं याला आपण सगळे घेऊ, तंबाखू म्हणजे स्मोकिंग येईल त्याच्यामध्ये. आणि जे डायरेक्ट आपण ठेवतो तंबाखू ते. तर स्मोकिंगमुळे पण जे आहे, जे धूम्रपान करतो त्याच्यामुळे पण 3 ते 5 पट रिस्क जी आहे वाढते जनरल पॉप्युलेशन पेक्षा. आणि जे लोक स्मोकिंग दारू सोबत करतात त्यांच्यामध्ये जवळपास 25 ते 30% रिस्क वाढते जनरल पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझन मध्ये. आणि जे डायरेक्ट तंबाखू ठेवतात त्यांच्यामध्ये रिस्क परत जास्त असते, कारण तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो. बरोबर आहे ना. काही डीएनए म्युटेशन्स होतात आणि त्याच्यामुळे तिथे पॅथोजेनिसिस स्टार्ट होतो, तिथे ओरल कॅन्सर होतो. अल्कोहोल हा ॲज अ सॉल्व्हंट काम येतो. सॉल्व्हंट म्हणजे काय, तो जे कार्सिनोजेनिक सेल्स असतात त्यांना पास करण्यासाठी तो मदत करतो. त्याच्यामुळे तो त्याचा माध्यम बनून तो जो आहे कॅन्सरची रिस्क वाढवतो. सर आता बघा एखादा व्यक्ती की, कारण की हा ना खूप महत्वाचा विषय आहे. बिलकुल. की तंबाखू तो किती दिवस खातोय त्याच्यानंतर ओरल कॅन्सर डेव्हलप होणार आहे. कारण की खूपदा काय म्हणतात लोक की आम्ही, म्हणजे दोन पद्धतीने लोक म्हणतात, बरोबर, की आम्ही एखाद्या वेळेला खातो किंवा आम्ही 6 महिने वर्षभर खाल्ला, आता बंद केलंय. असं म्हणजे एक्झॅक्ट डेज ड्युरेशन सांगणं कठीण आहे. आपण याला लॉंग टर्म म्हणू. जे लोक बराच काळ घेतात, कारण कसं आहे स्मोकिंग मध्ये किंवा धूम्रपानामध्ये जवळपास 4000च्या जवळपास केमिकल असतात. 4000 आणि त्याच्यामधले जवळपास 70 ते 80 जे आहेत ते कार्सोजेनिक असतात. तसंच तंबाखूमध्ये पण निकोटीन हे ते सगळे प्रकार असतात. आणि तो डायरेक्ट त्याला स्टिम्युलेट करतो आणि कॅन्सर होतो. आपल्या विदर्भात जो सेंट्रल इंडिया आहे त्यामध्ये जवळपास पुरुषांमध्ये 4 पुरुषांमध्ये 1 पुरुष आणि 10 स्त्रियांमध्ये 1 स्त्री तंबाखूचा वेगवेगळ्या प्रकारे सेवन करत असतात. तर ही फार गंभीर बाब आहे. आपल्या म्हणजे जो विदर्भ भाग आहे यानुसार जर पकडलं तर कठीण आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये थोडंसं गव्हर्नमेंटचं आणि अवेअरनेस लोकांमध्ये वाढवणं यासाठी फार आवश्यक आहे. बरोबर. सर आता बघा कुठल्या घटकांमुळे होतो ते कळलं. तुम्ही आताच सांगितलं की साधारणपणे 70 ते 80% लोक हे लेट स्टेजमध्ये येतात. लेट स्टेज, आय गेस. बरोबर. 3 किंवा 4, बरोबर. सर पण तो कॅन्सर डेव्हलप होण्याची एक कुठली तरी पॉईंट असेल की हा आता कॅन्सर डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आहे, बरोबर. बिलकुल. सर तो पॉईंट कुठला आहे? हे आपल्याला म्हणजे तू जे विचारत आहे ना की आपल्याला लक्षात कसं येईल किंवा कुठला पाहिजे. एक्झॅक्टली. तर आपण जसं आपण म्हटलं की कारक जे लॉंग टर्म किंवा बऱ्याच ड्युरेशनवर तंबाखू किंवा तंबाखूच्या वेगवेगळ्या प्रकारचं सेवन करतात त्यांच्यामध्ये होतो. पण कॅन्सर डेव्हलप व्हायच्या अगोदर काही पूर्वलक्षणे येतात. पूर्वसंकेत म्हणू शकतो आपण. तर ते पूर्वसंकेत माहीत राहणे, लोकांमध्ये पोहोचवणे फार महत्वाचं आहे.
ओके. तर ते 3 पूर्वसंकेत आहेत. एक, लोकांच्या जे खरा गुटखा खातात त्यांच्या तोंडामध्ये लाल चट्टा येतो किंवा ओके. पांढरा चट्टा येतो अच्छा. किंवा तोंड उघडण्यास कठीण जाते. ओके. तर त्याला आपण ल्युकोप्लाकिया, व्हाईट चट्ट्याला, पांढऱ्या चट्ट्याला, लाल चट्ट्याला इरिथ्रोप्लाकिया, आणि जे तोंड उघडण्यास कठीण जाते त्याला आपण सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो. तर जे ल्युकोप्लाकिया त्याच्यामध्ये 1 ते 2% चान्सेस असतात की तो कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होईल. ओके. आणि जो इरिथ्रोप्लाकिया त्याच्यामध्ये 3 ते 5% असतात, आणि सबम्युकस फायब्रोमध्ये 5 ते 10% चान्सेस असतात की तो कन्व्हर्ट होईल. हो. तर ज्या लोकांमध्ये हे लक्षण येतात किंवा पूर्वसंकेत येतात त्यांनी जेवढं लवकर हो ते पॉसिबल तेवढं डॉक्टरला कन्सल्ट करून दाखवायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे ते घेऊन आपण कॅन्सरला थांबवलं पाहिजे त्यावेळेस. ओके सर, आपण ना या पहिल्या स्टेज म्हणजे ही पूर्वसंकेत आहे, याच्या ट्रीटमेंट बद्दल आपण बोलूया. की आता हे 3 लक्षणं आले, ठीक आहे, तर 2 पद्धतीने म्हणजे तुम्ही तंबाखू सोडण्याबद्दल पण सांगालच, पण म्हणजे व्यसनांवर कसं मुक्ती मिळवायची पहिलं, आणि मेडिकली काय औषधं असतात की ज्याच्यामुळे आपण आपला पुढचा कॅन्सर टाळू शकतो. जसं आपण जे पूर्वसंकेत डिस्कस केले याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावं लागते. जसं आपण म्हटलं की जो पांढरा चट्टा आहे तर पांढरा चट्ट्याला आपल्याला काढावं लागते. एक तर त्याला लेझर इव्हॅपोरेशन करतो, लेझरनी जाळून टाकतो, ओके. किंवा काढून टाकतो. त्याला काढण्याची प्रोसिजर म्हणजे छोटी असते, ते अच्छा. डे केअर ओपीडी बेसिसवरच ती प्रोसिजर होते. तर ल्युकोप्लाकिया आणि इरिथ्रोप्लाकिक प्लाग जो असतो तो आपण काढू शकतो छोटी सर्जरी करून. म्हणजे लाल चट्टा आणि पांढरा चट्टा काढू शकतो. ओके. ती मोठी सर्जरी नाही, ओपीडी बेसिसवर होईल, आणि त्याला लेझरनी बंद करू शकतो. आणि म्हणजे तो काढावा लागतोच काढावा लागतो. औषधांनी औषधांनी नाही, आपण काही औषधे आम्ही देतो जस्ट कंट्रोल करायसाठी, कारण काही लोक त्यावेळेस तयार नसतात की तुरंत आज जर सांगितलं आपण आज करायला, ते वेळ घेतात की 2 महिने 3 महिने. तर काही आम्ही अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी जे ऑक्सिडंट असतात ते देतो त्यांना, की जस्ट त्यांना रोकथाम करता येईल. आणि सगळ्यात पहिले तर त्यांना ते व्यसन बंद करावं लागेल. ओके. हे सगळ्यात उघडं. आपण जे कारक डिस्कस केले त्याच्यामध्ये बरे, हे तर 90%चं कारक आहे. 10% मध्ये जसं आपल्या खेड्या भागातील ओरल हायजीन मेंटेन होत नाही. दुसरं इल फिटिंग डेंचर, काही डेंचर लावतात तर ते इल फिटिंग असलं तर ते ट्रॉमा करत असते गालावर, जिभेवर, तर त्याच्यामुळे पण कॅन्सर होतो. दुसरं जे सूर्यप्रकाश, जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, जे दुपारचं राहते ते खूप घातक असते, त्याच्यामुळे लिफ्टचं कॅन्सर होऊ शकतो. ओके. ओल्ड एजमध्ये, एज जशी वाढते तसं कॅन्सरची रिस्क वाढते. अगदी. किंवा पहिले हेडॅनिक कॅन्सर झालं असेल. हेडॅनिक कॅन्सर म्हणजे ओठापासून तर इसोफेगस पर्यंत जे कॅन्सर आहेत, त्याला स्वरपेटीचा असो, गळ्याचा असो, किंवा अन्ननलिकेचा असो, याला हेडॅनिक कॅन्सर म्हणू आपण, ओके, तिथला असो. आणि सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV, ज्या जीवाणूमुळे जे ओरल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. मोस्टली जो मागचा भाग आहे ओरोफॅरिंजियल म्हणू आपण, त्या भागात HPV व्हायरस हा महत्वाचा रोल ठेवतो. तर आता HPVचे थोडे प्रमाण वाढत आहेत, HPV व्हायरसमुळे होणार आहे. HPV व्हायरसमुळे होणार प्रमाण वाढतं. ओरल कॅन्सरचे, तर तो महत्वाचा भाग आहे. हे कारणांमध्ये HPV पण तेवढंच महत्वाचं आहे. ओके, गॉट इट. सर, आपण डिस्कस करत होतो की त्या 2 चट्ट्यांना आपण काढतोय आणि जे तोंड उघडत नाहीये त्यालाही आपण तोंड उघडण्यासाठी, एक तर सबम्युकस व्हायब्रोसाठी सगळ्यात पहिले आपण तेच की व्यसन बंद करणे, खर्रा गुटखा बंद करणे, आणि त्याला आपण ट्रीट करू शकतो. एक तर त्याला काही मेडिसिन्स आलेले आहेत ते देतो आपण, किंवा जास्त सबम्युकस तोंड उघडायला त्रास झाला तर तो सबम्युकस फायब्रोसिसवाला पॅच काढून टाकतो आपण. अच्छा. तर आणि पेशंटला मग माउथ ओपनिंग एक्सरसाइज वगैरे आम्ही एक्सप्लेन करतो. ओके. तर त्याला पण काढण्याची प्रोसिजर आहे. ओके. म्हणजे त्याच्यामुळे मग जर एखादा व्यक्ती, म्हणजे काय असतं की सुधारणं फार महत्वाचं आहे आयुष्यात. बरोबर आहे. ठीक आहे, तंबाखू खातोय, पण त्याला आता हे 3 सिम्पटम्स आले, पण तो तुमच्याकडे आला, त्याने ट्रीटमेंट करून घेतली, तर आता त्या व्यक्तीला, ठीक आहे, त्याने भूतकाळात खर्रा खाल्लेला आहे, तंबाखू खाल्लेला, स्मोकिंग केलेलं आहे, आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला कॅन्सरची रिस्क किती आहे? जनरल पॉप्युलेशन पेक्षा जास्तच राहील. ओके. आणि ते काढलं म्हणजे झालं असं नाही ना. त्यांनी जे लॉंग ड्युरेशनवर तंबाखूचं सेवन केलेलं आहे त्याची रिस्क, त्याचं जोखीम कमी व्हायला बराच वेळ लागतो. जसं आम्ही कॅन्सर झालेल्या पेशंटला आम्ही 5 वर्षानंतर म्हणतो की तुमची रिस्क आता जनरल पॉप्युलेशनच्या बरोबर आहे, पहिले 5 वर्ष रिस्क आहे. तसंच जे तंबाखू लॉंग टर्मवर खातात त्यांची रिस्क, ते पूर्वसंकेत काढले म्हणून ती रिस्क कमी झाली की त्याला आपण त्यावेळी प्रिव्हेंट केलं, पण
त्यांना फॉलोअपमध्ये बघत राहावं लागेल. त्यांना जर काही असेल लक्षण आले तर त्यांनी तुरंत भेटायला, किंवा छोटासा अल्सर आला जो बरेच दिवसापासून ठीक नाही होत आहे तर त्यांना कन्सल्ट करावं लागेल. मिनिमम 6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा हे पूर्वसंकेतचं ट्रीटमेंट केल्यानंतरही दाखवत राहायला पाहिजे. म्हणजे पूर्वसंकेतांचं ट्रीटमेंट केल्यावर असं आपण समजू नये की कॅन्सरमधून किंवा कॅन्सरच्या रिस्कमधून आपण मुक्त झालो. आपल्याला फॉलोअपमध्ये राहायचं फॉलो ठेवावं लागेल. ओके. किंवा पेशंटनी स्वतःही तोंडाचं परीक्षण करू शकतात. ओके सर, आता आपण पूर्वसंकेतांबद्दल बोललो, आता कॅन्सरच्या लक्षणांकडे आपण येऊ. बरोबर. खूपदा काय होतं की आता जे तुम्ही लक्षणं सांगितले ती लक्षणं युजली सुद्धा तुम्ही जसं सांगितलं की 90 तंबाखू खाणाऱ्या प्रत्येकालाच ती लक्षणं असतात ऑलमोस्ट. बरोबर. पण एक पॉइंट आता येतो की हे कॅन्सर आहे, आता तुम्हाला ऍटलिस्ट फर्स्ट स्टेज आहे आणि तुम्हाला आता सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट किंवा कॅन्सर सर्जनकडे तुम्हाला जाणं आवश्यक आहे. बिलकुल. तो पॉइंट कुठला, ते लक्षणं कुठले? हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे अमर, कारण आपल्या भागात मी जसं सांगलं 60 ते 70 पेशंट ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात. मी आता जसं नागपूरच्या पेरिफेरीला नेहमी कॅम्प वगैरे स्क्रीनिंग कॅम्प घेत असतो. जसं गडचिरोली डिस्ट्रिक्ट किंवा चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये बरेच कॅम्प घेतले. त्या कॅम्पमध्ये असं लक्षात आलं म्हणजे पेशंट ऍडव्हान्स स्टेजमध्ये असतात पण इतके खराब कंडिशन असतात, पूर्ण म्हणजे तोंड फाटलेला असतो, पूर्ण गाल जो आहे नुसतं कॅन्सरनी भरलेला असतो, त्यावेळी सुद्धा ते पेशंट डॉक्टरपर्यंत पोहोचत नाही. तर ही फार दयनीय अवस्था आहे. त्याच्यामुळे आपल्याला यांना टार्गेट करणं फार महत्वाचं आहे. पहिली स्टेज कोण, तू म्हटलं की पहिल्या स्टेजवर आपल्याला ओळखता आलं पाहिजे, थर्ड स्टेज किंवा फोर्थ स्टेजवर नको. तर लक्षण कुठले ते मी तुम्हाला सांगतो. लक्षण म्हणजे सर्वात महत्वाचं, आपण हे जे पूर्वसंकेत म्हटले हे 3 झाले. हे झाले. त्याच्यानंतर तोंडामध्ये सर्वात प्रथम छाला येतो, जो 15 किंवा 20 दिवसापेक्षा जर जास्त दिवस असेल आणि तो ठीक होत नसेल तर तुम्ही तुरंत तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांना किंवा ओंकोसर्जनला दाखवायला पाहिजे. म्हणजे सर्वात महत्वाचं आहे छाला. दुसरं, तोंड उघडण्यास कठीण होत आहे किंवा त्रास होत आहे तर तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. तिसरं, तुमची जीभ बाहेर काढायला किंवा हलवायला त्रास होत असेल तरी तुम्ही भेटायला पाहिजे. किंवा मानेवर गाठ असेल किंवा गळ्यात आवाजात किंवा खरखर असेल, अस्पष्ट आवाज असेल, कानात दुखत असेल किंवा हिरड्यांवर सुजन असेल, गालावर सुजन असेल किंवा कुठे गाठ वाटत असेल गालामध्ये, तर हे जर लक्षणं असतील तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना किंवा ओंकोसर्जनला दाखवायला पाहिजे. आजकाल आम्ही जेव्हा स्क्रीनिंग करतो बरेचदा काय होते, पेशंट्स अर्ली डिटेक्शन होऊन राहिले आहेत स्क्रीनिंगमुळे. जे खरा गुटखा खातात त्यांना आम्ही स्क्रीनिंग कॅम्प घेतो, त्यामध्ये बरेच पेशंटना अल्सर असतो पण ते निग्लेक्ट करतात. आता बरेचदा मी कॅम्प घेतो तर पहिल्या स्टेजमध्ये पण पेशंट पकडल्या जातात ते स्क्रीनिंगमुळे. स्क्रीनिंग म्हणजे लक्षण यायच्या पहिले जे आपण तपासणी करतो त्याला स्क्रीनिंग. ओके. तर त्यामध्ये सर कॅन्सर डिटेक्ट होतो? कॅन्सर डिटेक्ट होतो ना. जर लक्षणं यायची असतात पण नाही, लक्षण म्हणजे त्याला माहिती नसतात असं होऊ शकतो. तो आपल्याकडे आला नाही, आपण स्क्रीनिंग करत आहोत तर त्याला तर अल्सर आहे, तो लक्षण आहे पण त्याला नाही माहिती. बरोबर. जर आपण पहिल्या स्टेजमध्ये जर हे लक्षण असले आणि जर तो डॉक्टरकडे आला तर आपण त्याला अर्ली डिसीज म्हणून पकडू शकतो, फर्स्ट स्टेज किंवा सेकंड स्टेजमध्ये. तर या स्टेजमध्ये पेशंट पूर्णपणे ठीक होण्याचे चान्सेस जास्त आहे. एक्झॅक्टली. ग्रेट. सर, आता एक तुम्ही आहे ना एक टर्म वापरली, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड आणि फोर्थ. बरोबर. सर, थोडा ना स्टेजेस एक्सप्लेन करू शकाल? म्हणजे व्हेरी क्विक. फर्स्ट स्टेज म्हणजे काय असते? मी दोघडमानाने सांगतो तुला. जर ट्युमर साईज जर 2 सेंटीमीटरपेक्षा लहान असेल तो स्टेज 1. 2 ते 4 सेंटीमीटर तोंडामध्ये प्रॉपर ट्युमर बनतो, जो छाला आपण त्याला आता ट्युमर बघ. ट्युमर म्हणजे काय असते, तो गाठ असू शकतो किंवा छाला असू शकतो. ओके, ठीक आहे. कॅन्सरमध्ये काय होत असते, आता तू ट्युमर म्हटलं मी तुला थोडं सांगतो. कॅन्सर ठीक, आपलं कसं शरीरामध्ये आपल्या ज्या पेशी असतात समप्रमाण विकसित होत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराचं समप्रमाण वाढ होत असते. बरोबर आहे. पण काही आंतरिक आणि बाहेरच्या गोष्टींमुळे ही जी लय आहे समप्रमाण डिव्हिजनची आणि वाढीची ही बिघडते आणि त्याच्यामुळे काय होते, पेशींचा समूह अनियंत्रित डिव्हिजन म्हणजे विभाजन आणि वृद्धी प्रकट करतो आणि त्याच्यामुळे तो ट्युमर बनतो. एक तर ट्युमर म्हणजे गाठ असू शकते, अल्सर असू शकते. ओके, गॉट इट. तर ज्या ट्युमरचा साईज किंवा अल्सरचा साईज 2 सेंटीमीटर छोटा आहे तो स्टेज 1. ओके. 2 ते 4 सेंटीमीटर स्टेज 2. 4 सेंटीमीटरच्या जास्त स्टेज 3. ओके. आणि स्टेज 4 जो दुसऱ्या ऑर्गन मध्ये गेला असेल किंवा दुसऱ्या अवयवामध्ये स्प्रेड झाला असेल तो स्टेज 4. हे आपण एवढं धरून. अच्छा
सर थोडं स्टेज 4 एक्सप्लेन करू शकाल का? म्हणजे दुसऱ्या ऑर्गन मध्ये जाणं म्हणजे काय? दुसरं जसं आता तोंडाचा कॅन्सर आहे, हा. तो जर लिव्हर, लंग किंवा हड्डी मध्ये जर स्प्रेड झाला असेल, असं जातो कॅन्सर? हो, कसा कसा जातो? तो एक तर ब्लड थ्रू जातो ओके. किंवा लिम्फ नोड्स जे असतात, लिम्फेटिक ड्रेनेज जो असतो हा. त्याच्या थ्रू जातो. ओके, म्हणजे जाऊ शकतो हा, शरीरात? जाऊ शकतो. हम्म. तेव्हाच आपण म्हणतो ना, जेव्हा कॅन्सर स्प्रेड झालेला आहे हा. किंवा तो शरीरात पसरलेला आहे. ओके. आता लोकांना बोलताना पाहायला असशील तू की कॅन्सर पसरला, हा पसरलाय खूप. त्याच्यामुळे काही हा. होऊ शकत नाही असं हा. बोलले बा, म्हणजे Yes, ते yes. स्टेज 4 असतो. अच्छा. कारण तोंडाचा कॅन्सर बोन मध्ये गेलेला असतो, लिव्हर मध्ये गेलेला असतो, लंग मध्ये गेलेला असतो, ब्लड थ्रू किंवा लिम्फॅटिक ड्रेनेज थ्रू तो स्प्रेड होतो. तो स्टेज 4. ओके. आता तसं जर तुला डिटेलमध्ये म्हटलं तर स्टेज 4 चे 2 प्रकार आहे, ए आणि बी. अच्छा. ए म्हणजे जसं जिभेचा कॅन्सर आहे आणि जर मॅन्डिबल मध्ये आपला जो जबडा आहे लोअर आहे त्याच्यात जर गेलेला असेल तो स्टेज 4 ए होतो. पण तो आला नाही की जो स्प्रेड झाला, तो स्टेज 4 बी होतो की जो दुसऱ्या अवयवात गेलेला आहे. म्हणजे स्टेज 4 ए म्हणजे जिथे तोंडाचा कॅन्सर आहे तो आसपासच पसरलाय फक्त, आसपास दुसरा जर पसरलाय, जसं हड्डीमध्ये आलेला आहे किंवा चमडीमध्ये आलेला आहे, जवळच्याच. हा, म्हणजे गालाचा आणि चमडीमध्ये आलेला आहे किंवा लोअर ज्यामध्ये गेलेला आहे किंवा जिभेकडच्या भागात गेलेला आहे. ओके. तर त्याला आपण स्टेज 4 ए म्हणू. आणि मग बाकी ऑर्गन्स मध्ये जसं बाकी ऑर्गन्स मध्ये गेला तो stage स्टेज 4 4 B मेटास्टॅटिक झाला. ओके. सर आता बघा आपण स्टेजेस बद्दल जाणून घेतलं. आता सर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. तर आपण पहिले डायग्नोसिस कडे येऊ की आता कुठलं कन्फर्मेशन असतं की ही चाचणी केली की आता याला कॅन्सर झाला हे पक्का आहे, असं कुठलं डायग्नोसिस टेस्ट आहे? सर्वात प्रथम म्हणजे क्लिनिकल हिस्ट्री आणि क्लिनिकल एक्झामिनेशन. ओके. म्हणजे पेशंट आमच्याकडे आला जी आम्ही हिस्ट्री घेतो, ते पेशंटचा इतिहास की तुला काय त्रास आहे, अल्सर आला तर कधीपासून आलेला आहे, ही झाली हिस्ट्री. आणि क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे आम्ही एक प्रकाश स्त्रोतनी किंवा टॉर्चनी आम्ही त्याचं तोंडाचं एक्झामिनेशन करतो, त्याला क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतात. तर त्याद्वारेच मोस्टली डायग्नोसिस होऊन जाते की याला ओरल कॅन्सर आहे. ही सामान्य तपासणी झाली की लाईट टाकून आपण बघतो आणि आपल्याला माहिती होते की तोंडात कॅन्सर आहे. पण हे आता कन्फर्म करावं लागेल. तर कन्फर्मेशनसाठी करावं लागते बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असते की आपण त्या जो छाला किंवा गाठ आहे तिथून थोडासा तुकडा घेऊन तो हिस्टोपॅथॉलॉजीला तपासणीसाठी पाठवतो, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनसाठी. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर कन्फर्मेशन होतो. दुसरं FNEC पण असते, फाईन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी म्हणतो आपण. ओके. त्याच्यामध्ये समजा गळ्यात गाठ असली, मानेवर गाठ असली तर त्याच्यामध्ये सुईद्वारे तपासणी करून आपण त्याच्यात कॅन्सर आहे का हे माहिती करू शकतो. ओके. एक तर FNEC नाही तर बायोप्सीद्वारे आपण कन्फर्म करू शकतो. पण आता हे झालं, मग आपल्याला माहित झालं की छाला आहे, क्लिनिक प्रारंभिक अवस्था झाली ना, मग आपण केलं की कन्फर्म केलं, मग त्याचा स्टेज किती आहे, तो स्प्रेड झाला आहे का, याच्यासाठी आपल्याला इमॅजिन करावं. इमॅजिन म्हणजे जसं सिटी स्कॅन झालं, MRI. तर मोस्टली जिभेचा जेव्हा कॅन्सर असतो त्यावेळी आम्ही MRI करतो कारण तो सॉफ्ट टिश्यू आहे. बाकी गालाचा किंवा बोनच्या जवळ वगैरे असेल तर सिटी स्कॅन मध्ये आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन मिळते. ओके. तो ट्युमर साईज किती आहे, तो किती स्प्रेड झाला, त्याचा एक्सटेंट काय आहे, ओके, हे जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला ट्युमर लोकेशन बद्दल वगैरे सगळी माहिती भेटेल. ओके. सिटी स्कॅन, MRI. आजकाल तू ऐकला असेल की पेट स्कॅन म्हणून तपासणी असते, त्याला आपण पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणतो. ओके. याच्यामध्ये काय होते की शरीरामध्ये कॅन्सरची ऍक्टिव्हिटी कुठे आहे हे पूर्ण माहिती होते आपल्याला, कारण पेट स्कॅन आपण डोक्यापासून पायापर्यंत करतो. बरोबर. जर हा कॅन्सर तोंडात आहे, परत मानेच्या गाठीत गेलेला आहे का, किंवा लिव्हर, लंग किंवा बोन मध्ये गेला आहे का, हे जाणून घ्यायसाठी आपल्याला पेट स्कॅन करतो. तर पेट स्कॅन मध्ये आपल्याला पूर्ण शरीराची माहिती येते की कॅन्सर पसरला आहे की नाही. तर या सर्व टेस्टद्वारे आपण फायनल डायग्नोसिसवर येतो की पेशंटला कॅन्सर आहे आणि या स्टेजचा आहे, आणि मग आपण त्याला याच्याप्रमाणे त्याला काय ट्रीटमेंट आहे, उपचार आहे, ते आपण त्याला ऍडवाइस करतो. सर आणखीन एक महत्वाचा प्रश्न, ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला, आता या ट्रीटमेंटमध्ये तुमच्यासारखे चांगले डॉक्टर आहेच, पण डॉक्टर आणि हॉस्पिटल्स, मुख्य म्हणजे त्या हॉस्पिटलचा काय रोल आहे? हॉस्पिटल कसं निवडायला पाहिजे आणि चांगलं हॉस्पिटल कसं पेशंटला क्युअर करायला मदत करतं? बरोबर आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे अमर, कारण बरेचदा काय होते, पेशंट्स कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर आता ते त्यांची सिच्युएशन असेल, काही असेल, त्याला आपण काही म्हणू नाही शकत, कारण बरेचदा काय होते, हॉस्पिटल निवडण्यात आणि डॉक्टर निवडण्यात पेशंटची चूक होत असते बरेचदा. तर हॉस्पिटल म्हटलं तर कॅन्सरसाठी जे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर असतात
ते हॉस्पिटल निवडायला पाहिजे. कारण त्यांना एका छताखाली सगळं काही मिळतो जे कॅन्सरसाठी आवश्यक आहे. ओके. जसं पेट स्कॅन झालं. कारण काय होते, बरेचदा बाहेरचं कोणी असलं काही पेट स्कॅन करतात नाही करतात, ओंकोलॉजी प्रिन्सिपल फॉलो नाही करतात. तर कॅन्सर कॉम्प्रिहेन्सिव्ह सेंटर जिथे आहे तिथे तुमचं ट्युमर बोर्डनुसार ट्रीटमेंट होते. ट्युमर बोर्ड म्हणजे पेशंटचं डायग्नोसिस झाल्यावर डॉक्टरचा समूह बसतो. त्याच्यामध्ये ओंकोसर्जन, ओंकोफिजिशियन, रेडिएशन ओंकोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, डेंटल सर्जन, फिजिशियन, हे सगळं मिळून त्याचं ट्रीटमेंट डिसाईड करतात. ओके. म्हणजे मी ॲज अ ओंकोसर्जन एकटा डिसाईड नाही करत, तर पूर्ण टीम डिसाईड करते. नाही, या पेशंटला हे आहे, हे स्टेज आहे आणि हे क्रायटेरिया आहे, त्याच्यामुळे आपण ही ट्रीटमेंट करू. तर जिथं ट्युमर बोर्ड होतो त्या ठिकाणी. दुसरं, ज्या ठिकाणी सगळे सुविधा अवेलेबल आहे, जसं रेडिएशन झालं, ओंकोसर्जन आहे, ओंकोफिजिशियन आहे, म्हणजे त्या पेशंटचं एका छताखाली सगळं होईल. कारण काय होईल, एका ठिकाणी जर सर्जरी केली तो दुसरीकडे जाईल, तर मग ते कनेक्ट नाही होत. तर त्या पेशंटचं आता हे जो समूह डिसाईड करतो ट्युमर बोर्ड, तो सगळ्यांनाच माहिती असते. म्हणजे नाही बा सर्जरी झाला तर तो परत सर्जरीनंतर परत ट्युमर बोर्डमध्ये डिस्कशन होते की नाही, याचं हे लिम्फ नोड्स इतके पॉझिटिव्ह आहे किंवा याची हे स्टेज आहे, मग याला पुढचं ऍडज्युएंट ट्रीटमेंट काय द्यायचं सर्जरीनंतर. तर हे बाकी ठिकाणी होत नसते. म्हणून एक तर कॅन्सर कॉम्प्रिहेन्सिव्ह सेंटर जे आहे तिथे जायला पाहिजे. जसं आपलं HCG कॅन्सर. HCG हॉस्पिटल आहे. इट इज अ टोटली कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर, जिथे सगळ्या सुविधा अवेलेबल आहे. आणि डॉक्टर म्हटल्यावर जे आता ओंकोसर्जन किंवा जे कॅन्सर सेंटर आहे त्या हॉस्पिटलला मोस्टली ओंकोसर्जनच असतात, ज्यांनी म्हणजे कॅन्सर सर्जरीमध्ये काम केलेलं आहे किंवा MCH केलेलं आहे किंवा कॅन्सरची डिग्री घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्जरी करायला पाहिजे. परफेक्ट. आता सर, कॅन्सर बरा होत नाही असं एक परसेप्शन आहे, किंवा कॅन्सर म्हणजे तुमची मृत्यूकडे वाटचाल आहे असं परसेप्शन आहे. बरोबर. तर बेसिकली सर हे परसेप्शन थोडंसं खोडायचं आहे. कारण की मी बघितले तुमचे बरेच पेशंट की ते बरे होत आहेत आणि खूप चांगलं ते पुढचं जीवन जगतायत. हो, बिलकुल. तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल ना सर? हे लोकांमध्ये म्हणजे मिथ म्हणू आपण, कारण लोकांमध्ये हे पण आहे की बायोप्सी केल्यावर पण कॅन्सर स्प्रेड होतो. मी तिकडे येणारच होतो. हे एकदम चुकीचं आहे. बायोप्सी केल्यावर काही स्प्रेड होत नाही. आणि काही कॅन्सरमध्ये जिथे असतं तिथे आम्ही बायोप्सी पहिले करत नाही. तर बेसिकली लोकांमध्ये कॅन्सर म्हणजे मृत्यू असं परसेप्शन आहे. नाही, तर ही जो कॅन्सर हा वर्ड आहे, हा ऐकल्यावरच नुसतं पेशंट नाही, तर पेशंटचे जे नातेवाईक आहेत, आई वडील भाऊ बायको, ते सगळे सफर होतात. अगदी. ज्यावेळी आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा त्यांच्यासमोर डिक्लेअर करतो की पेशंटला कॅन्सर आहे, तर ती स्थिती थोडी वेगळी असते. म्हणजे पेशंट आणि रिलेटिव्हना एक्सप्लेन करणं फार कठीण जाते त्यावेळी. आता आम्ही प्रत्येक पेशंटला हे करतो म्हणून काही नाही, पण त्यांच्यासाठी ती पहिली वेळ असते. आमच्यासाठी तर अनेक पेशंट असतात, पण त्या घरच्या मेंबरला त्यांचा तो पेशंट पहिला असतो, त्यांना काही माहिती नसते. आणि कॅन्सर बद्दल लोकांमध्ये ही भावना पसरलेली आहे, ही भीती पसरलेली आहे की कॅन्सर झाला म्हणजे पेशंट गेला, तो काही दुरुस्त होणार नाही, वाचणार. पण हा भ्रम आहे लोकांमध्ये. तुम्ही जर प्रॉपर प्रारंभिक अवस्थेमध्ये जर आले, अर्ली डिसीज म्हणजे स्टेज 1 स्टेज 2 मध्ये डिटेक्ट झाला, तर पेशंट पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. ओके. काय ट्रीटमेंट असतात सर स्टेज 1 स्टेज 2 मध्ये? आता ओव्हरऑल जर ओरल कॅन्सरचं ट्रीटमेंट बघितलं तर आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू. एक सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी. ओरल कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी सर्जरी हा सर्वात महत्वाचा भाग. ओके. सर्जरीचा जे पूर्णपणे पेशंटला क्युअर करू शकते. पण आपण स्टेज वाईज आपण हे करतो. जसं स्टेज 1 स्टेज 2 मध्ये पेशंटचा जो भाग आहे त्यांना सर्जरीच ॲडवाइस करतो आपण. त्यामध्ये काय करतो आपण, जो ट्युमर आहे किंवा जो कॅन्सरची जागा आहे त्याला त्याच्या चारही साईडनी 1 ते 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा भाग घेऊन त्याची पर्दी, म्हणजे समजा ट्युमर आहे त्याच्या चारही साईडनी 1 सेंटीमीटरची पर्दी घेऊन तो ट्युमर काढतो आपण. जर हड्डीच्या जवळ असेल तर ती हड्डी पण काढतो, म्हणजे लोअर ज्या झालं नाही का. आणि मोस्टली तो कॅन्सर गळ्याच्या गाठीमध्ये, मानेच्या गाठीमध्ये स्प्रेड होतो, तर गळ्याच्या गाठी पण काढल्या जातात, त्याला नेक डिसेक्शन म्हणतो आम्ही. ओके, बरोबर आहे. पण अर्ली स्टेज 1 असेल, आणि हे त्या एकाच सर्जरीत काढतात की? हो, एका सर्जरीमध्ये. आणि तो स्टेज 1 असेल ना, आपल्याला जर पेट स्कॅन वाटलं की नाही म्हणजे नेक नोट्समध्ये स्प्रेड झाले नाही, तर एखाद्या वेळी आम्ही ऑब्झर्वेशनही सांगतो. पण मोस्टली गळ्याच्या गाठी काढल्या जातात. मग हा काढलेला भाग आहे तर तो जो आहे आपल्याला भरावा लागेल. जर मॅन्डिबल काढलं किंवा लोअर ज्या काढलं
तर त्याच्यासाठी आम्ही प्लास्टिक सर्जरी रिकन्स्ट्रक्शन करतो. ओके. पण आजकाल आमचा मेन फोकस जो असतो सर्जरीमुळे, तुम्ही बघितलं असाल की ओरल कॅन्सरच्या सर्जरी नंतर पेशंटचं चेहऱ्याचं थोडंसं विद्रूप होतो किंवा त्याला कॉस्मेटिकली थोडंसं हे हा, होतं. exactly. म्हणून आजकाल आमचं भर ऑर्गन प्रिझर्वेशनवर आहे. ओके. ऑर्गन प्रिझर्वेशन म्हणजे जसं आपल्याला लोअर ज्या कसं वाचवता येईल किंवा जिभेचा कसं भाग वाचवता येईल याच्यावर मेन फोकस असतो. कारण पेशंटला कॉस्मेटिक आणि फंक्शनल आउटकम मिळाला पाहिजे विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन्कोलॉजिकल प्रिन्सिपल्स. म्हणजे कॅन्सरच्या काही जे प्रिन्सिपल त्याच्याशी हे करून नाही. म्हणजे आपल्याला जेवढा भाग काढायचा तेवढा तर काढावाच लागेल. बरोबर. पण प्रयत्न करतो की आपल्याला ह्या गोष्टी मेंटेन करता आल्या पाहिजे. जसं आपल्याला जर बोनच्या जवळ असेल कॅन्सर तर पूर्ण मॅन्डिबलचा सेगमेंट न काढता आम्ही त्याची वरची लेअर काढतो. त्याला मार्जिनल मॅन्डिबुलेक्टॉमी करून म्हणतो आमच्या भाषेमध्ये. ओके. त्याच्यामुळे काय होईल, तो बोनचा सेगमेंट वाचतो आणि त्या पेशंटचा जो चेहऱ्याचा शेप आहे मेंटेन राहतो. म्हणजे मग त्याचे स्टेज 1 स्टेज 2 मध्ये आपण चेहरा मेंटेन करू शकतो. हा, आता असं एकदम आता जर समजत जर हड्डीवरच असेल स्टेज 1 तर ते हड्डी काढावी लागू शकते. ते एकदम तसं नाही बोलता येईल. तर त्या सिच्युएशन नुसार डिपेंड करते. बरोबर आहे. तर हे करतो आणि पेशंटला परत मग प्लास्टिक सर्जरीनी रिकन्स्ट्रक्शन करतो. तर आजकाल फ्री फ्लॅप्स असतात. फ्री फ्लॅप्समुळे बरेचदा काय होते, फंक्शनल आउटकम जास्त चांगला मिळतो. जसं जिभेच्या कॅन्सरला आहे तर त्याचा जो बोलण्याचा हे असतो किंवा खायला ते फ्री फ्लॅप्समुळे चांगले रिझल्ट मिळतात. अच्छा. तर फंक्शनल आणि कॉस्मेटिक अपिअरन्सवर जास्त भर दिला जातो. क्या बात. तर हे झालं डिसीज काढण्याचं म्हणजे सर्जरी. आता नंतर पार्ट येतो रेडिएशन. रेडिएशन कुठल्या पेशंटला द्यायचं, जे ऍडव्हान्स स्टेज असतात ओव्हरऑल ढोबळमानात बघितलं तर जे ऍडव्हान्स स्टेज असतात त्याच्यामध्ये आपण रेडिएशन थेरपी देतो. त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतात की तुमची मार्जिन जवळ आहे का, ट्युमर डेप्थ किती आहे, लिम्फ नोड्स पॉझिटिव्ह आहेत का, तर ह्या सर्व बोनमध्ये गेलेल्या आहे का, हे काही गोष्टी कन्सिडर करून आपण रेडिएशन देतो पेशंटला पोस्ट सर्जरी झाल्यानंतर. मोस्टली जसं आपण मगाशी डिस्कस स्टेज 1 स्टेज 2 मध्ये मोस्टली जर डेप्थ वगैरे जास्त नसली तर रेडिएशनची गरज नाही पडत, किमोची गरज नाही पडत. पण मग जेव्हा स्टेज ऍडव्हान्स असते किंवा गाठीमध्ये गेलेलो असतो, किमो रेडिएशन दोन्हीची गरज पडते. मग आता किमोची गरज कधी पडते सर? मग स्पेसिफिक तेच सांगितलं ना, जर मार्जिन जवळ असेल त्याच्यामध्ये काही रिपोर्टमध्ये काही क्रायटेरिया असतात, जसं लिम्फोवास्क्युलर इन्व्हेजन आहे, पेरिन्युरल इन्व्हेजन आहे, ट्युमर बोन मध्ये गेलेला, तर त्यावेळी आणि लिम्फ नोड्स पॉझिटिव्ह आहेत 2-3 पेक्षा जास्त, त्यावेळी आम्ही किमोथेरपी सर्जरीच्या नंतर देतो. म्हणजे फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज मध्ये जर आता तुम्ही जे सांगितले त्या गोष्टी असतील तरच किमो द्यावा लागतो, अदरवाईज किमोची गरज नसते. किमो मोस्टली बरेचदा येत नाही ओरल कॅन्सरमध्ये. ओके. रेडिएशन येतो पण किमोथेरपी बरेचदा येत नाही. ओके. कधी कधी आम्ही सर्जरीच्या पहिले किमोथेरपी देतो. अच्छा. जेव्हा आम्हाला वाटतं की खूपच मोठा कॅन्सर आहे, गळ्याच्या गाठी आहेत खूप साऱ्या, त्यावेळी मग कसं तो डिसीज असं होऊ शकते की स्प्रेड झाला असू शकतो ब्लडमध्ये, तर सिस्टिमिक कव्हर करण्याची किंवा त्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी सर्जरीच्या पहिले आम्ही किमोथेरपी देतो. त्याला न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात, म्हणजे सर्जरीच्या अगोदर देतो म्हणून. आणि ही कुठल्या स्टेजमध्ये देतात जनरली? थर्ड फोर्थ म्हटलं ना ऍडव्हान्स स्टेज. ऍडव्हान्स मध्ये आता सांगितलं लिम्फ नोड्स जास्त, म्हणजे याला आपण थर्ड फोर्थ स्टेज म्हणू. थर्ड फोर्थ आता तेही आपल्याला सिच्युएशन बघून ठरवावं लागते. ओके. जसं म्हणजे गाड्याच्या गाठी भरपूर आहेत किंवा स्किन इन्व्हॉल्वमेंट आहे, खूप सुजन आहे, ते बघून ठरवावं लागते की याला पहिले आपण किमो देऊ बावा. ओके. आणि त्याच्यानंतर मग सर्जरीचं डिसिजन घेऊ. तर हे असं असते. म्हणजे मग किमो नंतर जर रिस्पॉन्स चांगला मिळाला, ट्युमर छोटा झाला, तर त्यावेळी आपण परत सर्जरी करू शकतो. ग्रेट. परफेक्ट. आणि हे किमो रेडिएशन सर्जरी आजकाल आपण मग जे पेशंटला किमो नाही, मग टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी वगैरे देतो. तो विषय आपण ऍज अ सर्जन आपण डिस्कस नाही करू, कारण मेन ह्या 3 गोष्टीच आहेत, सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी. ओके. गॉट इट. सर आता एक प्रश्न बेसिकली स्टेज 4 कॅन्सरच्या पेशंटसाठी. मला माहिती आहे की स्टेज 4 कॅन्सर फार पेनफुल असतो आणि खूपदा बिंग सर्जन, म्हणजे मी बरेचदा ऐकलंय की आता याच्यावर काही सर्जरी होऊ शकत नाही. तर सर तशा वेळेस काय केअर असते पहिलं, आणि त्याच केअरच्या माध्यमातून तुम्ही एक संदेश पण द्यायला पाहिजे की हे स्टेज 4 किती घातक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही अर्ली आलं पाहिजे. बरोबर आहे. नाही, आपण जसं मगाशी डिस्कस केलं की स्टेज 4चे 2 प्रकार आहेत, स्टेज 4 आणि स्टेज 4B. स्टेज 4A मध्ये बऱ्याच ठिकाणी सर्जरी करतो आम्ही.
बरोबर आहे. जसं मी म्हटलं की बरेचदा मग तो खूप वाढलेला आहे, फुटलेला आहे किंवा स्कलच्या खाली परत गेलेला आहे आणि त्यावेळी वाटते की आपल्याला बाबा मार्जिन नाही भेटत आहे, म्हणजे जी पर्दी म्हटलं एक्सटेंड ती भेटणार नाही. त्यावेळी मग आपण पेशंटला पॅलिएटिव्ह किमोथेरपी देतो. पॅलिएटिव्ह म्हणजे बाबा या पेशंटचं सर्जरी होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण याला पॅलिएटिव्ह किमोथेरपी देतो, म्हणजे ते ट्युमरला कंट्रोल करायसाठी, नाही का, त्याला आपल्याला जेवढं कमी ठेवता येईल, जेवढी लाईफ आहे त्याची, तोपर्यंत त्याला हेल्प होईल. किंवा ओरल मेट्रोनॉमिक किमोथेरपी टॅबलेट फॉर्ममध्ये काही किमोथेरपीच्या टॅबलेट ते देत असतो आपण त्यांना. आणि म्हणजे जे तू म्हटलं की पेन असतो, कारण पूर्ण स्किन फंगेशन असते, फुटलेलं असते, पेशंट पेनफुल कंडिशनमध्ये असतो. त्याच्यासाठी आम्ही त्यांना पेन किलर देतो. बरेचदा कधी गरज पडलं, जास्त पेन असलं तर पॅलिएटिव्ह रेडिएशनही देतो. आणि किमोथेरपीमुळे जर कंट्रोल झालं तर पेन कंट्रोल होतो. ओके. आणि बाकी केअर घ्यायची म्हटलं तर जसं तू म्हटलं की आता मेसेज काय द्यायचा, मेसेज हेच देऊ इच्छितो मी की आपल्या भागात ओरल कॅन्सरचा प्रमाण खूप जास्त आहे आणि याला कारण आहे तंबाखू. दुसरं, आपल्याकडे जे लोक येतात ते 60 to 70% ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. जर आपल्याला मी जे लक्षणं सांगली याच्यापैकी काही लक्षणं आले तर अर्ली डिटेक्शन होणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. जर तुम्हाला लाल चट्टा, पांढरा चट्टा किंवा सबम्युकोस फायब्रोसिस आहे किंवा जो अल्सर ठीक होत नाही, तर तुम्ही तुरंत आपल्या जवळपासच्या डॉक्टरना भेटून प्रारंभिक अवस्थेमध्येच कॅन्सरचं डिटेक्शन करणे महत्त्वाचं आहे. मग त्याच्यावर आपण ट्रीटमेंट किंवा सर्जरी करून तुम्हाला पूर्णपणे ठीक होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यामुळे जे काही लक्षणं तुम्हाला तोंडात वाटले तर तुम्ही तुरंत तुमच्या फॅमिली फिजिशियन किंवा कॅन्सर सर्जनला भेटायला पाहिजे. ग्रेट ग्रेट. सर, एक शेवटचं फक्त आता एकदम कन्क्लुजन आहे. सर, याचा इम्पॅक्ट एक थोडं डिस्कस करायचं राहिलं. तुम्ही आत्ताच सांगितलं काही वेळ आधी की याच्यामध्ये साधारणपणे असा एज ग्रुप आहे जो बेसिकली त्याच्या घरातला कमावता आहे. तर सर, म्हणजे एक म्हणजे ते पण एक आव्हान की तुम्ही काय बघितलं की कसं पेशंटच्या घरच्यांचे हाल होतात या सगळ्यांमध्ये, आणि मग ते किती पेनफुल असतं, आणि मग तशा वेळेस तुम्ही काय विचार करता आणि त्यांना काय संदेश द्याल? बरोबर आहे अमर, कारण जसं मी म्हटलं कॅन्सर हा खूप पेनफुल आहे, म्हणजे लोकांमध्ये भीती फार आहे. तर कॅन्सरची ट्रीटमेंट हे टीम वर्क आहे. याच्यामध्ये ओंको सर्जन असतो, ओंको फिजिशियन असतो, रेडिएशन ओंकोलॉजिस्ट असतो, पॅथॉलॉजिस्ट असतो, डेंटल सर्जन असतो, त्याचप्रमाणे महत्वाचा असतो सायको ओंकोलॉजिस्ट, सोशल वर्कर. तर पेशंट आणि रिलेटिव्हची काउन्सिलिंग होणं फार महत्वाचं आहे. तर आम्ही त्यांना काउन्सिलिंगमध्ये एक्सप्लेन करतो की स्टेज वगैरे तर एक्सप्लेन करतोच, पण त्याचं पुढे कसं राहील, आपल्याला काय ट्रीटमेंट घ्यायचं आहे, त्यांचं मनोबल आपल्याला वाढवावं लागतो. त्यांना एक्सप्लेन करावं लागतो की नाही, आता पहिलेसारखं नाही राहिलेलं, आता कॅन्सर आपण ठीक करू शकतो. त्यांना आपण तर देतोच, पण समाजाची पण जबाबदारी आहे. जसं पेशंटचं मित्र झालं, रिलेटिव्ह झाले आणि घरचे मेंबर. बरेच पेशंट होते की घरचे मेंबर सपोर्ट नाही करतो, पेशंट परत डिप्रेशनमध्ये जातो. तर पेशंटला ट्रीटमेंट सोबत होप देणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्या परिवाराची साथ. पेशंटला होप आणि परिवाराची साथ आणि मित्रांची साथ आणि समाजाची साथ जर मिळाली, तो कॅन्सरला जिंकू शकतो. क्या बात आहे. आणि कॅन्सरवर विजय मिळून तो नवीन जीवन जगू शकतो. पूर्णपणे तो आपली नॉर्मल लाईफ किंवा पुढचं नवीन जन्म म्हणू आपण त्याला. तर होप आणि समाजाच्या साथमुळे पेशंटला कॅन्सरचं क्युअर नाही तर तो नवीन लाईफ जगू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला वाटतं सर, आपण या पॉडकास्टमधनं हीच एक होप, हीच एक आशा देण्याचा प्रयत्न केलाय. बिलकुल बिलकुल अमर. आणि थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात. धन्यवाद. चांगलं डिस्कशन झालं. आणि मला वाटतं की जे लोक खर्रा खात आहेत, कदाचित आता नवीन वर्ष येत आहे, तर तो एक संकल्प घ्यायला पाहिजे की खर्रा, तंबाखू आणि सिगरेट बिलकुल बिलकुल. आणि तू 30+ म्हटल्यामुळे मला एक आठवलं, ई सिगरेट. ते बऱ्याच लोकांचं गैरसमज आहे की ई सिगरेट चांगली आहे किंवा त्याच्यामुळे कॅन्सर होत नाही. अजून डिटेल स्टडीज नाही आल्या, पण ई सिगरेटमुळे पण जे पूर्वसंकेत आहेत ते होऊ शकतात. केमिकल चेंजेस होतात, त्याच्यामुळे DNA म्युटेशन्स होतात, त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांचा भ्रम आहे की ई सिगरेट चांगली आहे किंवा त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ई सिगरेट म्हणून चांगलं नाही. त्याच्यामुळे नुसतं कॅन्सर नाही तर कार्डियाक प्रॉब्लेम,
बाकी इश्यूज पण होऊ शकतात. गॉट इट सर, धन्यवाद. येस सर, थँक्यू तुम्ही आल्याबद्दल पॉडकास्टमध्ये. थँक्यू, धन्यवाद सर.